मंडळी हेच ते ब्लाऊज आहे जे कस्टमरने मला एक टफ चॅलेंज दिलं होतं आणि मी कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही बघतच आहात, पण ते कसं कंप्लीट केलं आहे त्यासाठी बघायचं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ. बघणार आहोत या ब्लाऊजची कटिंग. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो मी खूप खुश आहे कारण की मी घेतलेली मेहनत, मी घेतलेले कष्ट याचं फळ मला भेटलेलं आहे. कारण मी फर्स्ट दिवसाचा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत शूट केला होता ऑनलाईन क्लासेसचा. तो माझा पहिला दिवस होता ज्या दिवशी मी पेपर कटिंग केली होती. त्याच्यानंतर मी ब्लाउज शिवले, तेही तुमच्यासोबत मी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केले. आणि खरंच सांगते मी खूप खुश आहे कारण माझ्या मेहनतीने रंग आणला आहे. माझ्याकडे आता लेडीज येतात ब्लाउज टाकायला आणि मी जे ब्लाऊज शिवते ते त्यांना आवडतात. आणि प्लस आता मी डिझाईनचे ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे. सो मी खूप हॅपी आहे. आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे की मी किती पैसे घेतले, पहिल्या ब्लाऊजचे पैसे मी किती घेतले, फॉल बिडिंगचे पैसे मी किती घेतले. सो हे बघत आहात. पण तुम्ही मला कमेंट करून सांगितलं नाही की हो हे तुला परवडतात किंवा तू इतके घ्यायला पाहिजे तितके घ्यायला नको पाहिजे. हे कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आणि आता हा ब्लॉग पण होणार आहे ब्लाऊज कटिंगचा, बट याच्यामध्ये आहे मला टफ चॅलेंज. कारण आमच्याच रूममध्ये जे राहतात त्या लेडीजनी मला एक टफ चॅलेंज दिला आहे. त्यांनी आणलेले आहेत 3 ब्लाऊज पीस आणि त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही मला हे ब्लाऊज शिवून द्या. नक्कीच त्यांनी आधी शिवलेले त्यांना ब्लाऊज ते खूप आवडले, बट त्यांनी माझ्यासाठी टफ चॅलेंज दिला आहे. हे बघा, तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी. हा बघा, हे आहेत 2. ओके, सो हा आपण साईडला ठेवूया. हे सगळं ठेवते. हे सगळं कटिंगचं आहे. आपल्याला आता माप काढायचे आहेत. आणि हे 2 कपडे आहेत. ओके, तुम्ही बघितले आहेत हे 2 कपडे. सो त्यांनी सांगितलं आहे की याचं कॉम्बिनेशन करा, म्हणजे 2 याचा 1 ब्लाऊज शिवा आणि या 2 याचा 1 ब्लाऊज शिवा. तो आता मी आहे कन्फ्यूज, ते आहे. बट हे आहे आता याच्यामध्ये साधा स्क्वेअरचा गळा आहे आणि मागे लेस लावायची आहे. बट आता याची अस्तीन करायची की याचा बॅक पार्ट म्हणजे समोरचा भाग आणि पुढचा भाग करायचा, की याचा समोरचा भाग पुढचा भाग करायचा, याची अस्तीन करायची. हे आता खूप माझ्यासाठी टफ चॅलेंज आहे. आणि दुसरी मी कॉल करते माझ्या मुलीला आणि नंतर आपण कटिंग करूया याची माप. ओके, तर आता मी कॉल करते माझ्या मुलीला. आणि या आधी पण तुम्ही बघितलं आहे मी ऑनलाईन तिच्यासोबत बोललेली आहे. बट आता ऑनलाईन क्लास नसतात आमचे. तिची मदत लागली तेव्हा मी तिला कॉल करत असते. सो आज तिची मला मदतची गरज आहे. कॉल करत आहे तिला, म्हणजे माझी टीचर पण आहे ती. कॉल रिसीव कर. ओके, तर आधी तुम्हाला माझी मुलगी दाखवते. ही बघा. सो हिचं चॅनल सुद्धा आहे आरती स्टिचिंग. आरती, चॅनलचं नाव सांग. स्टिचिंग लवर आरती. ओके, ही खूप छान ब्लाऊज शिकवते. स्टिचिंग लवर आरती हे तिच्या चॅनलचं नाव आहे. आणि खूप अप्रतिम ब्लाऊज शिवून म्हणजे शिकवते ती. ऑनलाईन शिकली आहे आणि तिचे व्हिडिओज बघूनही मी शिकली आहे सर्व. सो प्लीज तुम्ही नक्की तिच्या चॅनलला व्हिजिट द्या. आणि तुमच्या घरी जर कोणी ब्लाऊज शिवत असेल तर प्लीज त्यांना सांगा या चॅनलला व्हिजिट देऊन बघायला. ओके, आणि आवडल्या चॅनलचं सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो आज ही मला हेल्प करणार आहे की हे ब्लाऊजचं काय करायचं आहे एक्झॅक्टली. आज ब्लाऊजचं मापही काढायचं आहे, कटिंग करायची आहे आणि प्लस कटोरी कशी वाढवतात ते पण बघायचं आहे. ओके, सो तुला कपडे दाखवते मी. ओके, तर हे 2 ब्लाऊज पीस आहेत. तर त्या बाईंनी असं सांगितलंय की याची अस्तीन करा. अस्तीन आहे 13ची आणि याचा बॉडी पार्ट करा, बॅक आणि फ्रंट. त्यांनी असं शिवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण माप टाकू. तुझं काय मत आहे? त्यांनी तसंच सांगितलं की याचा बॉडी पार्ट करा आणि याच्या बाह्या शिवा. त्यांनी स्क्वेअरचा गळा आहे, सिंपल आहे, त्याला डोरी वगैरे सगळं आणलेलं आहे मी. 13 हा 13ची लंबाई आहे तिची. 1 मिनिट तुला तिचं म्हणजे त्यांचं माप सांगते. उंची आहे 11, कमर आहे 32, छाती आहे 36, बाही आहे 13, दंडगीर आहे 10, मागचा गळा 6.5. मग त्यांचा जर मागचा गळा 11चा सॉरी उंची जर 11ची घेतली आणि गळा जर 9.5चा घेतला तर काय उरते? खाली पट्टी 2.5ची 2चीच उरते. मग 12ची उंची घ्यायची का? 12ची उंची घ्यायची का? 12ची तशी हा घेणंच पडेल ना. 12ची टोटल ठेवताय की
12+1. 12+1. चालेल ना मग. हा, थोडं 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तर चालते. म्हणजे कसा 9चा गळा घेतला तरी भरपूर आहे. आणि डीप नेक सांगितला आणि स्क्वेअर काढू आपण. ओके. शोल्डर मोजला का किती आहे? नाही, त्यांचं शोल्डर नाही मोजलं गड्या मी. तरी बी मग 15 येऊन जाईल. हो, पसरट गळा आहे त्यांचा. हाईट कमी आहे, हेल्दी आहेत आणि पसरट गळा आहे. म्हणजे त्यांची पट्टी 3ची येते. चालेल ना. ओके. तर इथं मी टाकली आहे, एक रे सोडून घेतली आणि इथून आता माप टाकायला सुरुवात करायचं आहे. तर टोटल घ्यायचं माप टाकून द्या पहिले, कमर घ्यायचं. ओके. तर टोटल याची उंची आहे 12 आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजे 13. आता इथं टाकते कमरचं माप. कमरचं माप आहे 32 आणि 32चा चौथा भाग येतो 8 चौक 32. तर माझ्या मुलीने जसं शिकवलं तसं मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, ती ट्रिक तिची काय आहे म्हणून. हे बघा, हा आहे 32. ठीक आहे, हा मेजरिंग टेप. हा आहे 32 इंच. हे टोक पकडायचं आहे 32च्या जवळ आणि इथं फोल्ड करायची आहे. बघा, फोल्ड केल्यानंतर इथं आले 16 आणि 16च्या जवळ परत इथं हा टेप असा पकडायचा आहे आणि जो भाग निघते तो येते चौथा. मलाही माहिती नव्हतं, पण हे तिने मला शिकवलं. सो 8 चौक, ज्याचं मॅथ पक्क, गणित पक्क, तो पटकन करेल. 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. बरोबर टीचर बाई? हा, बरोबर बरोबर. झोपल्या का? नाही नाही. इथं टाकते 2. इथं घ्यायचं आहे समोरचा, इथं घ्यायचं आता आपल्याला मागची बाजू, म्हणून इथं घेते 2 इंच. हा आहे मागच्या बाजूचा गळा 2 इंचाचा आणि टोटल 5 इंच. तुम्ही पण लक्ष द्या. तुम्ही बघा, जिथं चुकलं तिथं सांगा. 6 का इथं? हो. ओके. सो माझ्या टीचरने इथं सांगितलंय 6 घ्यायला. त्याच्यामध्ये बोल सेट द्यायचा फक्त. नाही, ते माहिती आहे मला. ओके. हे 6ची तिरपा गेला ना. हा, हे 6चा मुंडा म्हणजेच बगल. आणि इथंच मी याचा मध्य काढते. रे बाबा, हा याचा पॉइंट इथंच काढते. ही आहे नमचौक 36. याची ब्रेस्ट, छाती आहे त्यांची 36ची. हा आहे 9 चौथा भाग. याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा. ओके. गळा मग यांचा 9चाच घेते आणि 3ची पट्टी घेते. ओके. आता मी थोडा पेपर फिरवते. आपण कपडा फिरवू शकत नाही, मी पेपर फिरवून घेते. ओके. याला स्क्वेअर कसा करू आता? स्क्वेअर तसा. हा, असाच राहू देऊ का? याला काहीच करायची गरज नाही. काहीच करायची गरज नाही. हा चौकोनी असाच ठेवायचा आहे. याला काहीच करायची गरज नाही. हा झाला गळा. आता इथं घ्यायचा 1. याला देते मी गोल शेप. हे करते मी जॉईंट. ओके. तर मंडळी,
हा झाला मागचा भाग. आता याला करून घेते मी कट. ओके मंडळी, हा झाला मागची बाजू. आता आपण पुढची बाजू बघूया. सेम तेच माप टाकायचं आहे. ठीक आहे, मी तेच माप टाकून घेते. नाही, गळ्यामध्ये 2.5 इंच करना पडेल. हो, फक्त हे बाकीचं ना, छाती कमर हे सेम. आठ चौक 32. तर मंडळी, हे जे मी माप टाकत आहे हे खालचं माप आहे कमरचं 32 इंचाचं आणि त्याचा चौथा भाग आहे 8 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन टाकली आहे. मागच्या भागाला मी 2 इंच घेतले होते, आता 2.5 इंच घेते आणि याला घेते 3 इंच, म्हणजे टोटल 5.5 इंच. समोरचं शोल्डर आहे टोटल 5.5 इंच. हा आहे मुंडा 6 इंचाचा. सेम तेच माप टाकायचं आहे. ठीक आहे, मी तेच माप टाकून घेते. म्हटलं तिरपी कशी काय झाली गड्या. इथून याला घेते मी. इथं 6.5चा गडा. वरती घेतला आहे 2.5चा शोल्डर आणि खाली घेतला आहे 2.5ची पट्टी. म्हणजे आपलं टोटल शोल्डर आहे 5.5चं समोरचं आणि मागचं शोल्डर होतं 5चं. दादा देते गोल्ड ब्राऊन. या भागाला घेते 2.5 इंच, याला घेते 3 इंच साईड पट्टी. ची आहे तर मग हिला 6.5ची का? 6, 6.5. हा 6.5. ते जास्त मागे चालला. आता सेट बी तर आला पाहिजे कटोरीले. 6ची. ही बघा 6ची कटोरी घेतली मी. कटोरी बसते का हे बघ बरं. बसते ना. फायनली आमचे माप झाले आहेत टाकून. आता मी कट करत आहे. आता मी करते याचे पार्ट. ही या बाजूनी पण 2 इंचाची आहे आणि या बाजूनी पण 2 इंचाची आहे. ओके, हे झाले आपले पार्ट काढून टोटल. पण आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. कटोरीची कटिंग जशीच्या तशी पेपरवरती ठेवून ती आकार काढायचा आहे आणि नंतर तिला दोन्ही बाजूनी 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. ही जशीच्या तशी माप टाकलं मी. ही छोटी कटोरी आहे. आता हिला वाढवायची आहे. 1.5 इंचाने हिला वाढवते. आणि हा 1.5 इंचाचा फॉर्म्युला सगळ्या साईजच्या कटोरीला लागू असतं. कुठली कटोरी असू दे, किती मोठी असू दे, तिला 1.5 इंचानेच वाढवावी लागते. आणि हे घेतलं 1/2 इंचाचं. याला करते मी एकत्र. या बाजूने घ्यायचं 1.5 इंचाचं. थोडंसं तिरपं घ्यायचं.
9.5 याचा मिडल पॉइंट, याचा काढते मी आता मिडल पॉइंट. या रेषेपर्यंत आहे 1.5 आणि खाली आहे 1, 2.5 पर्यंत. ते आता एकत्र करायला मी म्हणते बरोबर. तो आता हिला मी इथून कट करते अशी. बघ आरतू बरोबर. ओके. सो आता हिला कट करते आणि हिला कट केलं की हे असंच्या असं माप अस्तरवरती ठेवायचं आहे आणि अस्तर कट करून कापड कापायचं आहे. ही बघा ही झाली मोठी कटोरी. नाही 13 + 1 14. दोन इंच इथे 2 इंच. काय बाही एवढी लहान बघ. सो अशा प्रकारे आम्ही बाहीचंही माप काढलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसत आहे. आता बाही घेते मी कट करून. ही झाली असते. तर पेपर कटिंग झाली. आता अस्तरची कटिंग करायची आहे आणि आता मी टाकलेलं आहे बघा खाली माप, जे मी पेपर कटिंग केली ते मोस्ट. ओके मंडळी, हा झाला मागची बाजू. आता आपण पुढची बाजू बघूया. इथं ठेवतात बॅक पार्ट म्हणजे मागचा भाग, त्याच्या बाजूला आहे साईड पट्टी. इथं ठेवतात ही कटोरी, पण इथे एवढा मोठा भाग हा जास्त जातो, कपडा वेस्ट जात आहे, म्हणून मी कटोरी तिथं नाही ठेवता इथं, कारण हा कपडा असा खेचल्या जात नाही. सो म्हणून ही कटोरी आपण इथं ठेवूया. ठीक आहे. आणि ही पट्टी आपण नंतर मॅनेज करूया. ओके. आता हे मी सगळं घेते चॉकनी आखून, नंतर मग आपण कटिंग करायला. साईड पट्टी आणि तर मंडळी हे बघा खाली झाला आहे आमचं पूर्ण आखून. दिसत आहे तुम्हाला. आणि माझ्या मुलीने मदत केली, अजून तिची मदत घेणार आहे जेव्हा बोटनेक गळा शिवणार तेव्हा, कट करणार तेव्हा. बट आता याच्यापुरती बस झाली. ही बघा माझ्यासाठी जागी आहे. सो थँक्यू सो मच. ही माझी टीचर पण आहे हा. सो मीची मदत लागली तर मी घेत असते आणि हिच्यामुळेच मी आज कमाई करायला लागले असं म्हटलं तरी चालेल. माझ्याजवळ पैसे येतात, हे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी खूप हॅपी आहे. तुला कसं वाटतंय तुझी स्टुडंट पैसे कमवत आहे? मी म्हणतो माझे स्टुडंट माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवू. मुंबई सारख्या शहरात राहते, ही गावाकडे असते. तिचं असं म्हणणं आहे गावाकडे पैसे कमी घेतात, मुंबईमध्ये जास्त घेतात. सो मी किती पैसे कमवले आतापर्यंत तेही ब्लॉग मी लवकर शूट करणार आहे, पण आधी ही झाल्यानंतर. ठीक आहे. सो माझ्या मुलीला मी बाय बाय करते आणि थँक्यू सो मच माझ्यासाठी जागी राहिली त्याबद्दल. गुड नाईट. आणि ओईच्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचे असतील, तुमच्या घरात कोणी शिकत असेल तर. ओके ओके. सो आता हेच कटिंग मी दुसरा जो ब्लाऊज आहे, हे जे ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे त्याच्यासाठीच हे कटिंग वापरणार आहे. फक्त गळ्यामध्ये चेंजेस करणार आहे. तो गळा आहे गोल राऊंडचा, तो सेम तसंच होणार आहे. आपण आधी हे कटिंग करून घेऊया. आपल्याला गळ्याचा पोर्शन तसाच ठेवायचा आहे. सो फायनली ही अशी झाली आहे कटिंग. ओके. आणि याला मला काही बोट पायपिंग पट्टी काढायची नाही, कारण त्यांना खूप साधा पाहिजे. तर हे झाले आहे बॉडी पार्ट म्हणजे ब्लाऊजचा मागचा आणि पुढचा भाग. आणि हा आहे अस्तींचा कपडा.
कारण त्यांना अस्तीन वेगळी हवी आहे. दुसरा कपडा लावून मी आधीच सांगितलं, त्यांनी माझ्यासाठी टफ चॅलेंज दिला आहे. माझ्यासाठी एक्सपेरिमेंट म्हटलं तरी चालेल. चला आपण डायरेक्टच कापून घेऊया. चला सगळं झालं आहे आपलं कट करून. आता फक्त फायनली कपडा कट करायचा आहे आणि तो लगेच कट करते. हा बघा, हा आहे तो अस्तींचा कपडा. ओके, सो आता अस्तींची कटिंग करून घेऊ आपण. हा आहे आपला मागचा पार्ट. ओके, सो मी पटापट आता कट करून घेते. कट करायचं. फायनली आपले सगळे पार्ट झाले आहेत काटून. सो फायनली मंडळी आपले सगळे पार्ट ब्लाउजचे झाले आहे कट करून. तर तुम्हाला एक वेळ दाखवते बघा. हे आहे अस्तींचा, हा आहे कटोरी, हे आहे क्रॉस पट्टी, ही आहे साईड पट्टी आणि हा आहे बॅक पार्ट. ओके, सो हे झालं आहे आपलं या ब्लाऊजचं. आता शिवल्यानंतर कसं दिसणार आहे तेही मी खूप एक्सायटेड आहे. सो फायनली अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे आणि खरं सांगते मी खूप हॅपी आहे. आता मी याला स्टिच करणार आहे. पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.